विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या वर्षीचा नीटचा पेपर आठवा, अतिशय टफ होता. गेल्या वर्षीचा फिजिक्सचा पेपर पण अतिशय टफ होता. ती टफेस्ट पेपर होता. मी YouTubeवर असे बरेचसे व्हिडिओ बघितलेत, ज्यात सरांनी सांगितलं होतं, बरेचशा शिक्षकांनी, की असा पेपर कधी अवघड आलेला नव्हता. हा अतिशय अवघड पेपर आहे आणि बोर्डचा पहिलाच पेपर असा असल्यामुळं मुलं गेल्या वर्षी पॅनिक मोडमध्ये होते आणि सिरियसली बऱ्याच मुलांना पुढचे पेपर पण अवघड गेले. तणाव येतो. पण थांबा, थांबा. 1 मिनिट थांबा. हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मग आपण म्हणूया, की टफेस्ट पेपर होता का नव्हता लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो पेपर पॅटर्न समजून घेतला पाहिजे, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. मग मी तुमच्यासाठी काय करतोय, तो 2025 च्या पेपरमध्ये नक्की कुठले प्रश्न आले होते ते सांगतो. पण माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती आहे. मी नेहमी सांगतो तुम्ही कुठला टॉपिक किती मार्काचा आहे हे करण्यापेक्षा फिजिक्समध्ये जेवढे तुम्हाला टॉपिक आहेत त्या सगळ्यातल्या तुम्हाला डेफिनेशन आल्याच पाहिजेत एकूण एक. डेफिनेशन आल्यानंतर तुम्हाला डिस्टिंग्विश जमलंच पाहिजे त्याचाच वापर करून. त्याच्यानंतर तुम्हाला लॉज सगळे आले पाहिजेत. बरं थांबा, एक प्लेलिस्ट बनवले मी. 10 व्हिडिओ आहेत. त्यात मी लॉ नुसते स्टेटमेंट शिकवलेले नाहीये. त्याचं प्रूफ घेतलंय. त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल सॉल्व्ह केले. 5 मिनिटं, 8 मिनिटं, 9 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. आज तुम्ही सगळं कव्हर करू शकताय. लॉज म्हणूया आपण आणि त्याच्यानंतर डायग्राम, त्याच्यानंतर युजेस, त्याच्यानंतर एडवांटेज, डिसएडवांटेजेस. अरे, हे जे प्रश्न आहेत, हे तुम्हाला आरामात जमू शकतात. तुम्ही फक्त तो मोठ्या टॉपिकला घाबरताय. त्याच्यानंतर डेरिव्हेशनची तुम्हाला भीती वाटते. पण 70 मार्काच्या पेपरमध्ये याचं वेटेज ऑलमोस्ट 30 प्लस मार्कांचं असतं. आता हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. मी इथं लिहिलेले प्रश्न तुम्ही वाटल्यास वाय लर्न मध्ये चेक करा. 2025 चा जो लेटेस्ट पेपर होता त्यात किती लॉ आले होते विचारा. बघा पहिलीच एमसीक्यू झेरॉक लॉची होती. अख्खं स्टेटमेंट दिलेलं होतं आणि कोणता लॉ विचारलाय रे? थर्मोडायनामिक्स मध्ये झेरॉक लॉ आहे. त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी 2 मार्काला हा प्रश्न आला होता. कन्झर्वेशन प्रूव्ह करायचं होतं 2 मार्काला आला होता. म्हणजे हा 1 मार्काला, हे 2 मार्काला, हे 2 मार्काला. ब्रूस्टर्स लॉ 2 मार्काला, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन 3 मार्काला आला होता. हा लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके प्रूव्ह करायचं होतं. हे पण 3 मार्काला. मग 3 आणि 3 6, 7, 8, 9, 10, 11. अरे रे रे रे! 13 मार्क. मी चुकून 10 लिहिलं होतं. पण 13 मार्काला लॉ आले होते 2025 फिजिक्सच्या पेपरमध्ये फेब्रुवारी महिन्यात. अवघड नव्हतं हे लक्षात घ्या. अवघड नव्हतं. मी नेहमी सांगत आलोय, की तुम्ही हे करा. बरं, लॉ किती मार्काला आलं? 13 मार्काला. डेफिनिशन कुठल्या-कुठल्या आल्या होत्या? फेर्रोमॅग्नेटिझम, मेकॅनिक्स बघा 1 मार्काची डेफिनिशन. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल, थर्मल इक्विलिब्रियम 3 मार्काला डेफिनिशन होत्या. हार्मोनिक्स, ओव्हरटोन, सेल्फ इंडक्टन्स, क्रिटिकल टेम्परेचर, थर्मोडायनामिक सिस्टम आणि 1 बॅक्वेरल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अरे 10 मार्काला डेफिनिशन आल्या होत्या. 13 मार्काला लॉ आले होते. झाले की 23 मार्क. काय अवघड आहे. पण बेक्वेलरची डेफिनिशन आम्हाला कुठल्या टॉपिकमध्ये तेच कळेना झालंय. का? कारण तुम्ही माझा एक व्हिडिओ नाही बघितला. ऑल डेफिनिशन्स एका व्हिडिओत दिलेत. विथ पेज नंबर दिलेत मी. तो बघा ना व्हिडिओ. करा ना सुरुवात आत्ताच. आत्ता सुरुवात करा. लक्षात घ्या, की डेफिनिशन 10 मार्काला, लॉ 13 मार्काला. डिस्टिंग्विशचे प्रश्न 4 मार्कला आहेत. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. पोटॅन्शियोमीटर, व्होल्टमीटर. पोटॅन्शियोमीटरचे एडव्हांटेज लिहा. ओव्हर व्होल्टमीटर. झाले की 4 मार्क. स्टेट आइन्स्टाईन्स इक्वेशन 1 मार्काला विचारलंय. युजेस ऑफ वॅन डी ग्राफ जनरेटर 1 मार्काला. ड्रॉ फुल वेव्ह रेक्टिफायर 2 मार्काला. फॉर्म्युला ब्रूस्टर्स लॉचा विचारलाय. फॉर्म्युला ऑफ अँगल ऑफ बँकिंग विचारलाय. एडव्हांटेजेस ऑफ एलईडी विचारले. 1, 2, 3, 4, 5, 6 मार्क. म्हणजे ऑलरेडी थांबा इथं 9 मार्काला हा प्रश्न आलेत. हे पेपर आलेत म्हणूया आपण. म्हणजे 32 मार्क झाले मी सांगा बघू. मग मी तुम्हाला काय सांगतो टफेस्ट पेपर नव्हता. तुम्ही अभ्यास प्रॉपर केला नाही. थांबा की न्यूमेरिकल कुठे काउंट केलेत मी अजून? न्यूमेरिकल कुठे काउंट केलेत? या वर्षी तर काय होणार आहे, आपली न्यूमेरिकल बॅच जी आपण लॉन्च केलेली आहे ना, लक्षात घ्या. त्या न्यूमेरिकल बॅचमध्ये टेक्स्टबुक मधले ऑल सॉल्व्हड प्रॉब्लेम मी दिलेत विथ लॉ कॅल्क्युलेशन. पुस्तकातल्या एमसीक्यू सगळ्या मी जर न्यूमेरिकल असतील तर त्या घेतलेत. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल्स घेतलेत आणि माझी मेथड शिकवायची वेगळी आहे. मी अगदी डिटेलमध्ये घेतोय. तुम्ही त्यावर डेमो लेक्चर ते बघा. आता तरी ते ॲप डाउनलोड करा. कसं करायचं, काय करायचं माहीत नसेल, तर इमिडिएटली या नंबरवर कॉल करा. त्यामुळे टफेस्ट पेपर वगैरे काही नाहीये. पेपर पॅटर्न समजून घेतला तर सोपं जाणार आहे. मग हा छोटासा व्हिडिओ थांबवतोय मी. इमिडिएटली मी सांगितलेले प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ बघा. अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.